Hello? Hello? Yes, ma'am. Which point we have started in previous lecture? Natural rubber. Natural rubber. Okay. Shall you written heading natural rubber? Hello? Yes, ma'am. Natural rubber. Listen. Natural rubber is made up from the rubber tree, or natural rubber is obtained from rubber tree. Which is a monomer of natural rubber? Isoprene. Isoprene. हा MCQ 100% परीक्षेमध्ये असणार आहे. डॅश डॅश इज अ मोनोमर ऑफ नॅचरल रबर. विच इज अ मोनोमर ऑफ नॅचरल रबर? Isoprene. Isoprene. And it polymerizes to form polyisoprene. Are you getting? Yes, ma'am. हेडिंग नॅचरल रबर, त्याच्यामध्ये पुढे सेंटेन्स लिहायचं. नॅचरल रबर इज ऑब्टेन फ्रॉम दी रबर ट्री. आयसोपिरिन इज अ मोनोमर ऑफ नॅचरल रबर. हा पॉलीआयसोपिरिन म्हणजेच नॅचरल रबर. पॉलीआयसोपिरिन म्हणजेच नॅचरल रबर. राईट डाऊन हेडिंग नॅचरल रबर. नॅचरल रबर म्हणा, मी वाक्य सांगते ते लिहा. Natural rubber is obtained from a rubber tree. Natural rubber is obtained from a rubber tree. Okay? Or लिहिलं का? Yes, ma'am. Full stop. Natural rubber is polymer of isoprene monomer. ओके, लक्ष द्या. प्रोसेस होत असताना ह्या मोनोमरचं कन्व्हर्जन पॉलिमर मध्ये होत असताना असा झाला एक मोनोमर. अशाच सेम टाईपचा खालच्या साईडला CH3 असणारा जर ग्रुप याच्या शेजारी जॉईन झाला तर तो सिस आयसोपिरिन का ट्रान्स आयसोपिरिन रे? जर एका बाजूलाच जर बॉन्डिंग, एका बाजूला जर असल्या लिंकेज असतील तर त्याला सिस स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. आणि हा CH3 एका मोनोमर मध्ये हा CH3 ह्या साईडला, तर दुसऱ्या मोनोमर मध्ये जर वरच्या साईडला गेला तर त्याला ट्रान्स आयसोपिरिन असं म्हटलं जातं. नॅचरल रबर मध्ये हा CH3 फक्त एकाच साईडला असतो. आता ह्या कार्बनच्या खालच्या साईडला आहे ना, नेक्स्ट मोनोमर मध्ये देखील कार्बनच्या खालच्या साईडलाच असणार, वरच्या साईडला असणार नाही. जर एकाच साईडला लिंकेज असतील तर त्याला सिस असं म्हटलं जातं. ह्या मोनोमर मध्ये कार्बन किती आहेत रे? हॅलो हॅलो. Yes, ma'am. How many carbon atom are there? 5. 5. 5 carbon atom. ओके. हा CH3 हा या साईडला जॉईन झालेला आहे. तुम्हाला सिस आणि ट्रान्स म्हणजे काय कळालंय का? Yes, ma'am. हा, एक केमिकल रिएक्शन लिहिले का तुम्ही? इथं डबल बॉन्ड होते, डबल बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर सगळेजण आपापला इलेक्ट्रॉन घेतील आणि इथला कार्बन ऍटम आणि इथला कार्बन ऍटम इथं डबल बॉन्ड तयार करेल
आणि इकडे या कार्बन ऍटमचा हा इलेक्ट्रॉन इकडे लिंकेज तयार करेल, या कार्बन ऍटमचा इलेक्ट्रॉन इकडे लिंकेज तयार करेल, म्हणून इथं चौकटी कंस काढलेला आणि त्याच्यावरती अशी प्रोसेस पुढे कंटिन्यू चालू आहे हे दाखवलेलं आहे. ओके, फुल स्टॉप केला. त्याच्या पुढे लिहा ड्युरिंग प्रोसेसिंग isopirin molecule polymerizes to form polyisopirin. नहीं, cis polyisopirin आणि ही केमिकल रिएक्शन लिहा आणि cis polyisopirinच्या खाली अंडरलाईन करा. आता झालेल्या परीक्षेमध्ये हा एमसीक्यूज होता. cis polyisopirin. हॅलो, लिहिलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. क्लासिफिकेशन. नेक्स्ट हेडिंग लिहा आयसोलेशन ऑफ नॅचरल रबर. ओके, लक्ष द्या. प्रत्येक प्लांटला सायंटिफिक नेम असतं. यू नो अबाउट इट? माहिती आहे ना तुम्हाला? Yes, ma'am. हा, प्रत्येक प्लांटला सायंटिफिक नाव असतं. रबराच्या झाडाला हे सायंटिफिक नाव आहे. त्याला जर शार्प कट घेतला म्हणजे परिपक्व, तो रबर आहे ना, परिपक्व होण्याच्या स्टेप मध्ये त्याला जर असा कट घेतला त्या रबराच्या ट्रीला, तर त्याच्यातून हे शार्प कट और इन्सर्शन ऑन bark of tree. What is mean by bark of tree? bark of tree म्हणजे ते परिपक्व झाल्यानंतर. bark of tree म्हणजे ते परिपक्व झाल्यानंतर त्याला जर शार्प कट घेतला तर त्याच्यातून असं मिल्की लिक्विड सिक्रेट व्हायला चालू होतं. तुम्ही रुईचं वगैरे झाड बघितलेलं असेल, ते रुईचं वगैरे छोटस हे असते ते बघितलं असेल, छोटस झाड पण म्हणता येणार नाही. त्याचं जर पान तोडलं तर त्याच्यातून काय येतं रे? White fluid. हा, व्हाईट कलरचा फ्लुइड येतो. अशी कितीतरी झाड आहेत. आपलं चिकूचं झाड असतं, त्याचं जरी पान तोडलं तर त्यातून थोडस चिक आल्यासारखं होतं. आंबा जरी तोडला तरी आंब्याच्या तिथून चिक आलेला दिसतो आपल्याला.
हो की नाही. तसं ते परिपक्व झाल्यानंतर त्याला जर शार्प कट घेतला तर त्याच्यातून दुधासारखं लिक्विड लिक्विड इथं स्पेलिंग थोडंसं करेक्शन झालंय, मिल्की दुधासारखं लिक्विड त्याच्यातून असं हळूहळू हळू व्हायला चालू होतं. इथं सिक्रेट दिलेलं आहे. हळूवारपणे खाली पाजरायला चालू होतं, हळूवारपणे यायला चालू होतं. मग ह्या मिल्की लिक्विडला काय म्हणायचं असतं? लॅटिक्स असं म्हणायचं असतं. हे मिल्की लिक्विड असतं ना त्याला लॅटिक्स असं म्हणायचं. मग हे लॅटिक्स काय केलं जातं? कलेक्ट केलं जातं. ते लॅटिक्स आहे तो कलेक्ट केलं जातं, त्याला डायल्यूट केलं जातं. डायल्यूट केलं जातं म्हणजे त्या त्या मिल्क सारख्या चीक असतो त्याला त्याच्यामध्ये पाणी ओतलं जातं. डायल्यूट करणं म्हणजे त्याच्यामध्ये पाणी ओतलं जातं. त्याला फिल्टर केलं जातं. का फिल्टर केलं जातं? कारण कलेक्ट वगैरे करताना जर काही डस्ट पडलेली असेल, त्यानंतर पालापाचोळा काही पडलेला असेल, तो निघून जाण्यासाठी त्याला फिल्टर केलं जात असतं. ओके, फिल्टर केले, डायल्यूट केलंय, फिल्टर केलंय. तर त्या फिल्टर केलेल्या त्या लॅटिक्स मध्ये ऍसिटिक ऍसिड किंवा फॉर्मिक ऍसिड हे टाकायचं. ऍसिटिक ऍसिड किंवा फॉर्मिक ऍसिड काय करतं? आता समजा मी तुम्हाला दुसरं एक एक्झाम्पल सांगते. तुम्ही दही वगैरे लावलेलं घरात बघितलेलं असेल. दुधात जर पाणी जास्त असेल तर दही अजिबात घट्ट होत नाही. दही एका साईडला घट्ट दही बनतं आणि दुसऱ्या साईडला पाणी जमा झालेलं दिसतं. तुम्हाला अनुभव नसेल, माहिती नसेल तरी पण आपण बघितलेलं तरी असते की नाही. काही दही घट्ट होतात तर काही दही थोडेसे पातळ झालेले असतात. तर पाणी असलं की पातळ होतंय, कारण ते विरजण असतं ना त्याच्यामध्ये एक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. ते फक्त दुधामध्ये असणाऱ्या लॅक्टिक ऍसिड बरोबर ती रिॲक्ट होतात, पाण्याबरोबर ती नाही. फक्त लॅक्टिक ऍसिड बरोबर ती रिॲक्ट होतात. म्हणून जेवढं लॅक्टिक ऍसिड जास्त तेवढं दही जास्त घट्ट बनत असतं आणि पाण्याबरोबर ती रिॲक्ट होत नसतं. इथं पण डायल्यूट केलेलं आहे आणि फिल्टर केलेलं आहे. हे जे केमिकल आहे ना ऍसिटिक ऍसिड किंवा फॉर्मिक ऍसिड, हे जे केमिकल आहे ते फक्त रबरच्या मॉलिक्यूल बरोबर रिॲक्ट होतं. म्हणजे फक्त आपल्या ह्या आयसोपिरिन बरोबर रिॲक्ट होतं, ह्या आयसोपिरिन बरोबर रिॲक्ट होतं किंवा ह्या पॉलीआयसोपिरिन बरोबर ती रिॲक्ट होतं. ह्या पॉलीआयसोपिरिन बरोबर किंवा आयसोपिरिन बरोबर रिॲक्ट होतं. इतर जे मटेरियल आहे ते तसंच पाणी वगैरे काय किंवा दुसरं काय मटेरियल असेल तर ते तसंच राहतं. ते विरजण जसं लॅक्टिक ऍसिड बरोबर ती रिॲक्ट झाल्यानंतर एक साका बनतो, त्याचा घट्ट साका बनतो. तसं इथं पण हा ऍसिटिक ऍसिड किंवा फॉर्मिक ऍसिड रबर बरोबर ती रिॲक्ट झाल्यानंतर एक गुठळी बनते, एक गाठ बनते त्याची, त्या दोघांच्या रिॲक्शनची. म्हणजे थोडक्यात सॉलिड बनतं ते. ऍसिटिक ऍसिड किंवा फॉर्मिक ऍसिडची रबर बरोबरची रिॲक्शन अशी आहे की ते रबराबरोबर ती रिॲक्ट झाली की सॉलिड बनतं. मग हे सॉलिड बनतं, ह्याला कोॲग्युलेशन असं म्हणायचं. कोॲग्युलेशन म्हणजे सॉलिड मॉलिक्यूल एकत्रित येणं, त्याला कोॲग्युलेशन असं म्हणायचं. कुणी कोॲग्युलेशन केलं? ह्या ऍसिटिक ऍसिडने किंवा फॉर्मिक ऍसिडने, ऍसिटिक ऍसिडने किंवा फॉर्मिक ऍसिडने, ऍसिटिक ऍसिडने किंवा फॉर्मिक ऍसिडने काय केलं? कोॲग्युलेशन केलेलं आहे. आर यू गेटिंग? ऍसिटिक ऍसिडने किंवा फॉर्मिक ऍसिडने कोॲग्युलेशन केलेलं आहे. नंतर कोॲग्युलेटेड मास जे असतं म्हणजे दही जे घट्ट झालेलं असतं त्याला काय म्हणायचं असतं? कोॲग्युलम असं म्हणायचं. हे ऍसिटिक ऍसिड किंवा फॉर्मिक ऍसिड रबर बरोबर ती रिॲक्ट झाल्यानंतर जो असा जाड असा घट्ट साका बनतो त्याला कोॲग्युलम असं म्हणायचं. आणि तो कोॲग्युलम, तो घट्ट साका आहे ना, तो काय करतो? फ्लोट ऑन दी सरफेस. त्या डायल्यूट असतं, डायल्यूट असल्यामुळं पाणी असतं आणि त्या पाण्याच्या वरती हे जाड असणारी गुठळी तरंगत राहते. तुम्ही हे बघितलं? आपल्या घरी आपली आई ताक बनवते बघा, ताकापासून लोणी काढते. हॅलो, Yes, ma'am. लोणी काढलेलं लोणी एका पातेल्यात पाणी घेते आणि त्या पाण्यामध्ये हाताने पकडून ते लोणी त्याच्यामध्ये टाकते. तुम्ही लोणी तरंगताना बघितलेलं असेल पाण्यामध्ये.
तसं Yes, ma'am. ते ते पूर्ण त्याच्यावरती तरंगत राहतं. ते तरंगत राहतं. आता लोणी कसं मऊ असतं एकदम, ते एवढं मऊ नसतं, घट्ट असतं. मग जर समजा त्याला रोलर मधून पास केलं तर त्याचा क्रिप्ड रबर बनतो. म्हणजे आपण आपल्या चप्पल बनवताना किंवा टायर बनवण्यासाठी जो रबर असतो, असे प्लेन सरफेस जिथं जिथं लागतात तिथं तिथं अशा प्रकारचा हा क्रिप्ड रबर वापरायचा. कशातून पास होऊ दिलाय त्याला? रोलर मधून पास होऊ दिलाय. आर यू गेटिंग? Yes, ma'am. रोलर मधून पास करू दिलाय म्हणून त्याला क्रिप्ड रबर. तो त्या रोलर मधून असा सरपटत आलाय म्हणून त्याला क्रिप्ड रबर असं म्हणायचं. किंवा हा जो मांस आहे ना, हे कोयाग्युलम, हे घट्ट मांस जे आहे ते 5 दिवस 40 ते 50 डिग्री सेल्सिअसला स्मोक मध्ये ठेवायचं. स्मोक मध्ये 5 दिवस 40 ते 50 डिग्री सेल्सिअसला ठेवायचं. दुसऱ्या क्वालिटीचा रबर मिळतो, त्या रबरचं नाव आहे स्मोक्ड रबर. आर यू गेटिंग? पहिल्यापासून बघू. मिल्की इमल्शन इज नोन ॲज हॅलो Latex. लॅटेक्स. Latex. रबर परिपक्व होतो याच्यासाठी कुठला शब्द वापरलेला आहे इथं? बार्क ऑफ ट्री. हा. कुठलं केमिकल टाकून कोॲग्युलेशन केलेलं आहे? Acetic acid or formic Formic acid. acid. ऍसिटिक ऍसिड किंवा फॉर्मिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड किंवा फॉर्मिक ऍसिड रबर बरोबर ती रिॲक्ट झाल्यानंतर जे मास तयार होतं त्या मासला काय म्हणायचं? Coagulum. हा. मिळालेलं मास रोलर मधून पास केलं तर त्या रबरला कुठला रबर म्हणायचं? Creeped rubber. आणि जर मिळालेलं मास हे स्मोक मध्ये 5 दिवस 40 ते 50 डिग्री सेल्सिअसला ठेवलं तर त्या रबरला काय म्हणायचं? Smoked rubber. आर यू गेटिंग? Yes, ma'am. हे काय आहे? व्हॉट इज द नेम ऑफ दिस पॉइंट? काय हेडिंग आहे? Isolation of natural rubber. सॉरी, हेडिंग लिहिलंय का रे तुम्ही? Yes, ma'am. Yes, लिहा, ma'am. हेडिंग लिहा आणि ह्या स्टेप लिहून घ्या. इथं ॲरो काढायचा राहिल्या. इथून सिक्रेशन ऑफ मिल्की लिक्विड म्हणा इथं, आणि इथं बाण काढा. असे कसे काढलेत की नाही हे असे व्यवस्थित लिहा.
Completed, ma'am. ओके, ओव्हर. सर्वांचं झालं का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. Classification and isolation of natural rubber is over. Next point is vulcanization. Vulcanization. एक मिनिट. हॅलो हॅलो. Yes, ma'am. Yes, ma'am. Stop for 1 minute. It is necessary to write the drawback of natural rubber. आपल्याला ड्रॉबॅक लिहायचे नॅचरल रबरचे. 1 मिनिट थांबा. दिसतात ना स्क्रीन वरती? हॅलो. Yes, ma'am. Yes, ma'am. हा. व्हॉट इज द ड्रॉबॅक ऑफ नॅचरल रबर? मी ओरली सांगते अगोदर. नॅचरल रबर आहे ना, ते जर वापरलं आपण डायरेक्ट नॅचरल रबर, तर जर ऊन पडलेलं असेल तो नॅचरल रबर हा सॉफ्ट होतो आणि म्हणजे डांबरासारखं असं होतंय. आणि जर कमी टेम्परेचर असेल तर तो ब्रिटल होतो. म्हणजेच तो फक्त 10 डिग्री सेल्सिअस टू 60 डिग्री सेल्सिअस एवढ्याच फक्त टेम्परेचर मध्ये वापरता येतो. कोण? हा नॅचरल रबर. पुढे त्याच्याकडे टेन्साइल स्ट्रेंथ म्हणजे काय? लोड पेलण्याची कॅपॅसिटी, त्याला टेन्साइल स्ट्रेंथ असं म्हणायचं. उदाहरणार्थ टायर असतात की नाही गाड्यांचे, त्याच्याकडे खूप टेन्साइल स्ट्रेंथ असते. पण ह्या नॅचरल रबरकडे टेन्साइल स्ट्रेंथ खूप कमी आहे. नॅचरल रबरकडे टेन्साइल स्ट्रेंथ खूप कमी आहे. टेन्साइल स्ट्रेंथ म्हणजे लोड बिअर करण्याची कॅपॅसिटी, लोड पेलण्याची कॅपॅसिटी. त्यानंतर जर पाऊस वगैरे असेल, पाण्याचा आणि नॅचरल रबरचा कॉन्टॅक्ट आला तर नॅचरल रबर हा पाणी ऍब्सॉर्ब करतो. नेक्स्ट, नॉन पोलर सॉल्व्हंट जे बेंझिन, कार्बन टेट्राक्लोराइड असले जे नॉन पोलर सॉल्व्हंट आहे ना, त्याच्यामध्ये हा नॅचरल रबर डिझॉल्व्ह होऊन बसतो. नॅचरल रबर ह्या नॉन पोलर सॉल्व्हंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर तो डिझॉल्व्ह होतो. त्यानंतर वातावरणामध्ये जर ओपन असेल तर वातावरणातला ऑक्सिजन गॅस त्याच्यावरती अटॅक करतो, म्हणजे रिॲक्शन करतो. नायट्रिक ऍसिड असेल त्याचीही आणि नॅचरल रबरची रिॲक्शन होते. H2SO4 ची होते, क्रोमिक ऍसिडची होते. असल्या ऑक्सिडायझिंग एजंटची त्या नॅचरल रबरवरती सहजासहजी रिॲक्शन होते आणि तो वेस्ट होतो. इट स्वेल, तो फुगतो. कधी? इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये जर टाकला तर तो ते ऑर्गॅनिक सॉल्व्हंटला ऍब्सॉर्ब करतो आणि ओरिजिनल साईज पेक्षा मोठं साईज होतं त्याचं, फुगतो तो. इट पजेसेस मार्क्ड टॅकनेस. टॅकनेस म्हणजे काय किंवा टॅकिनेस म्हणजे काय? दोन रबरचे सरफेस एकमेकाला चिटकून बसतात, त्याला टॅकिनेस असं म्हणायचं, टॅक प्रॉपर्टी असं म्हणायचं. ह्याच्याकडे टॅक प्रॉपर्टी खूप जास्त असते. दोन रबरचे सरफेस एकमेकावरती चिटकून बसतात, त्याला टॅकिनेस असं म्हणायचं. याच्याकडे टॅकनेस ही प्रॉपर्टी खूप जास्त आहे. उदाहरणार्थ ऊन पडलेलं असेल आणि डांबर असेल, आपण जर त्याला हात लावला तर तो चिटकतो आपल्याला, डांबर.
तसं इथं टाकनेसची प्रॉपर्टी खूप जास्त आहे. इट हॅज अ लिटिल ड्युरेबिलिटी, टिकाऊपणा देखील कमी आहे. फेन स्ट्रेच्ड, त्याला जर ताणलं तर तो परमनंट डिफॉर्मेशन होतं त्याचं. म्हणजे ताणलेलं त्याच ठिकाणी, समजा रबर होता 10 सेंटीमीटर, आपण ताणला, त्याला बनवलं 20 सेंटीमीटर आणि आपण त्याचा ताण काढून टाकला, स्ट्रेस काढून टाकला, तर त्याने 10 सेंटीमीटर व्हायला पाहिजे ना, तर तो 20चा 20च राहतो. त्याला जर आपण डिफॉर्म केलं, स्ट्रेस अप्लाय केला, तर जेवढं स्ट्रेस केलंय त्यानं ओरिजिनलला येतच नाही. स्ट्रेस केलेलं तेवढ्याच जागेवर राहतो. त्याला म्हणायचं इट अंडरगोज परमनंट डिफॉर्मेशन. त्याचं जे चेंज झालेलं आहे तो परमनंट होतो. आर यू गेटिंग? आता बघा, ऊन जास्त टेम्परेचरला काय होतं? सॉफ्ट. सॉफ्ट. कमी टेम्परेचरला ब्रिटल. पाऊस असेल वॉटर ऍब्सॉर्ब करणार. टेन्साइल स्ट्रेंथ खूप कमी आहे. नॉन पोलार सॉल्व्हंटला रजिस्ट करू शकत नाही. असल्या ऑक्सिडायझिंग एजंटचा त्याच्यावरती अटॅक होतो. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतो. त्याच्याकडे खूप टॅक प्रॉपर्टी आहे. when two fresh raw rubber surface are pressed together they form single rubber. त्याला टॅक प्रॉपर्टी असं म्हणायचं. चिटकून बसणे, टॅक प्रॉपर्टी. they have little durability, खूप कमी टिकाऊपणा आहे. when stretched to greater extent, त्याला जर जास्त ताणलं, it suffer परमनंट डिफॉर्मेशन. त्याचं डिफॉर्मेशन हे परमनंट होतं. आर यू गेटिंग? Yes, ma'am. These are the drawback of natural rubber. Write it. स्क्रीन चेंज झाली Yes. आता? Yes, ma'am.
Completed, ma'am. इज इट ओर? हा Yes. आता नेक्स्ट हेडिंग टाका फल्कनायझेशन. नेक्स्ट हेडिंग टाका फल्कनायझेशन. और ओके. हा या केमिकलला ओळखता का रे? चौकटी कंस फक्त मी काढलेला नाही. डू यू नो व्हॉट इज दिस? Yes, ma'am. Polyisoprene. Polyisoprene. Isoprene. पॉलिआयसोपिरिन. हा देखील काय आहे? Polyisoprene. पॉलिआयसोपिरिन. गुड. पॉलिआयसोपिरिनला दुसरं नाव काय? Raw natural rubber. रॉ नॅचरल रबर. कशा बरोबर रिॲक्ट केला रे? कोण आहे हा दुसरा रिॲक्टंट? फल्कनायझेशन म्हणजे काय आपण Sulfur. स्टडी केलं? सल्फर. ओके, गुड. ह्याचं रूपांतर ह्या प्रोडक्ट मध्ये काय चेंज आहे? डबल बॉन्ड दिसते का कुठे तुम्हाला? हा No, प्रोडक्ट ma'am. आहे. डबल बॉन्ड हा वीक असतो, सिंगल बॉन्ड हा स्ट्रॉंग बॉन्ड असतो. सिंगल बॉन्ड हा स्ट्रॉंग बॉन्ड असतो, डबल बॉन्ड हा वीक बॉन्ड असतो. बरोबर आहे ना? ह्या नॅचरल रबर मध्ये क्रॉस लिंकेज दिसते का रे? क्रॉस लिंकेज म्हणजे हा पॉलिमर आणि हा पॉलिमर एकमेकांना जोडणारी लिंकेज दिसते का? No, ma'am. फक्त दोनच मुली लेक्चरला आहेत का रे? हॅलो हॅलो. Yes, ma'am. Yes, ma'am. ह्या पॉलिमर मध्ये आणि ह्या पॉलिमर मध्ये म्हणजे या दोन नॅचरल रबर मध्ये जोडणारी लिंक आहे का? No, ma'am. No, ma'am. नाही. याला दोघांना जोडणारी लिंक नाही. जोडणाऱ्या लिंकेजला क्रॉस लिंकेज म्हटलं जातं. क्रॉस लिंकेज म्हटलं जातं. ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय? याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे, याच्यामध्ये डबल बॉन्ड नाही. याच्यामध्ये क्रॉस लिंकेज नाहीत, याच्यामध्ये क्रॉस लिंकेज आहेत. रोल नंबर 20. रोल नंबर 20 अथर्व. रोल नंबर 16. Yes, ma'am. हा, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन दिस टू रिॲक्टंट अँड प्रोडक्ट? रिॲक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये काय डिफरन्स आहे? हा रिॲक्टंट आहे आणि हा प्रोडक्ट आहे, या दोघांमध्ये काय डिफरन्स सांगितला मी आता? अजून एकदा सांगू? Yes, ma'am. हा, हा रिॲक्टंट आहे का प्रोडक्ट आहे? Reactant. आणि हा प्रोडक्ट आहे. ह्या रिॲक्टंट मध्ये इथे डबल बॉन्ड आहेत बघा, इथे इथं इथं आहे डबल बॉन्ड. ह्या प्रोडक्ट मध्ये आहे का डबल बॉन्ड? No, ma'am. नाही. कुठला बॉन्ड हा वीक बॉन्ड असतो? Double bond. डबल बॉन्ड. म्हणून तर ऑक्सिडायझिंग एजंटचा अटॅक होतोय, नॉन पोलर सॉल्व्हंटचा अटॅक होतोय. आता आपण स्टडी केली की नाही ड्रॉबॅक, म्हणून तर अटॅक होत होता. हे बघा, इट इज अटॅक बाय ऑक्सिडायझिंग एजंट. काय अटॅक होता? कारण इथं डबल बॉन्ड होता, डबल बॉन्ड वीक आहे म्हणून. त्यानंतर तो का रजिस्ट करू शकत नाही पोलर सॉल्व्हंटला? कारण डबल बॉन्ड ह्या पोलर सॉल्व्हंट वरती अटॅक करतो आणि डबल बॉन्ड हा वीक बॉन्ड असतो. तो ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये का डिझॉल्व्ह होतो? कारण इथं डबल बॉन्ड आहे म्हणून. हे केमिस्ट्रीचे पॉइंट झाले. ओके, इथं प्रोडक्ट मध्ये डबल बॉन्डच नाही, त्यामुळं ऑक्सिडायझिंग एजंटला पण अटॅक करता येणार नाही, ऑर्गॅनिक सॉल्व्हंटला पण अटॅक करता येणार नाही. तो केमिकली रजिस्ट बनेल हा रबर. कुठल्याही केमिकलचा तुम्ही केमिकल आणून याच्यावर ओतलं तरी काहीच होणार नाही, केमिकली रेजिस्टंट बनेल. ओके,
आता दुसरे जे ड्रॉबॅक मधले दुसरे पॉइंट आहेत ते मेकॅनिकलशी रिलेटेड आहेत. उदाहरणार्थ टेन्साइल स्ट्रेंथ इज अ मेकॅनिकल प्रॉपर्टी, ड्युरेबिलिटी इट इज ऑल्सो मेकॅनिकल प्रॉपर्टी, टॅकिनेस इट इज ऑल्सो मेकॅनिकल प्रॉपर्टी. हा रबर, हा नॅचरल रबर आहे ना, तो मेकॅनिकली वीक आहे. म्हणजेच काय, त्याच्याकडे ना टेन्साइल स्ट्रेंथ, ना ड्युरेबिलिटी, ना इलेस्टिसिटी व्यवस्थित, असे याचे ड्रॉबॅक आहेत. काय ड्रॉबॅक आहेत? कारण ह्या दोघांना जोडणारे धागे नाहीत. आपण जर आपले कपडे बघितले तर कपड्यामध्ये आडवे पण धागे असतात आणि उभे पण धागे असतात. कधी बघितले का कोणी? येस मॅम. म्हणून तर ते सगळ्या लिंक एकत्र राहू शकतात. फक्त आडवेच धागे असले असते तर कपडे राहिले असते का ते व्यवस्थित? किंवा फक्त उभेच धागे असते तर राहिले असते का? क्रॉस लिंकेज नाही, क्रॉस लिंकेज नाही म्हणून तर, क्रॉस लिंकेज नाही म्हणून तर हा मेकॅनिकली वीक आहे. क्रॉस लिंकेज नाही म्हणून हा मेकॅनिकली वीक आहे. या इथे क्रॉस लिंकेज आहे का रे? दोन लाईन जोडणाऱ्या क्रॉस लिंकेज आहेत का? येस मॅम. आहेत की नाही? म्हणून हा रबर मेकॅनिकली वीक आहे, हा रबर मेकॅनिकली स्ट्रॉंग आहे. कशासाठी? ह्याच्यामध्ये क्रॉस लिंकेज आहेत म्हणून, ह्याच्यामध्ये क्रॉस लिंकेज आहे म्हणून. या क्रॉस लिंकेज आणण्यासाठी त्याला सल्फर बरोबरती हीट करावं लागतं. मग सल्फर बरोबरती हीट केल्यानंतर हे डबल बॉन्ड पण ब्रेक होतात. इथं असे बघा, इथला डबल बॉन्ड ब्रेक झाला, इथले 2 इलेक्ट्रॉन रिकामे झाले, इथला डबल बॉन्ड ब्रेक झाला, इथले 2 इलेक्ट्रॉन रिकामे झाले. या कार्बनच्या आणि या कार्बनच्या मध्ये सल्फर जॉईन झालाय बघा. झालंय की नाही? Yes, ma'am. ओके, पुढे डबल बॉन्ड, सल्फर जॉईन झाल्यानंतर डबल बॉन्ड पण गेले आणि क्रॉस लिंकेज पण तयार झाल्या. पण हा सल्फर डायरेक्ट रिॲक्ट होत नाही. किती टेम्परेचरला हीट करावं लागतं? 110 ते 140 टेम्परेचरला किंवा 100 ते 140 टेम्परेचरला हीट करावं लागतं. त्यावेळेसच इथे सल्फरला बसायला चान्स मिळतो. इकडे पण बघा, इथले 2 इलेक्ट्रॉन रिकामे झाले, एका इलेक्ट्रॉनच्या इकडे सल्फर जॉईन झाला, दुसऱ्या इथं सल्फर अशी जॉईन झाली. म्हणजे इथला बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर इथे पण सल्फर जॉईन होईल आणि वरच्या साईडला पण इकडे पण सल्फर जॉईन, इथं पण, इथे पण जॉईन होईल, या साईडला पण जॉईन होईल. लक्ष द्या इथं बघा, इथला बॉन्ड ब्रेक केला, इकडे पण सल्फर जॉईन झाला आणि इकडे पण जॉईन झाला. इथला डबल बॉन्ड ब्रेक केला, इकडे पण जॉईन झाला, इकडे पण जॉईन झाला. आर यू गेटिंग? येस मॅम. Yes. या प्रोसेसला व्हल्कनायझेशन असं म्हणायचं. या प्रोसेसला व्हल्कनायझेशन असं म्हणायचं. सल्फर हा व्हल्कनायझिंग एजंट म्हणून वापरला जात असतो. आर यू गेटिंग? हे व्हल्कनायझेशन का करायचं रे? काय ओव्हरकम करण्यासाठी? ड्रॉबॅक. ड्रॉबॅक. कोणाचे ड्रॉबॅक? नॅचरल रबर. नॅचरल रबरचे ड्रॉबॅक. नॅचरल रबरचे ड्रॉबॅक ओव्हरकम करून त्याच्या प्रॉपर्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी तो रॉ रबर हा केमिकल बरोबरती, उदाहरणार्थ सल्फर, हायड्रोजन डायसल्फाइड, हे सल्फरच्या ऐवजी हायड्रोजन सल्फाइड पण घेता येतो, बेन्झाइल क्लोराइड पण घेतला जातो, पण जास्तीत जास्त करून कोणता कंपाऊंड घेतला जात असतो? सल्फर हा कंपाऊंड घेतला जातो. आणि हे सल्फर बरोबरती हीट करण्याच्या प्रोसेसला व्हल्कनायझेशन असं म्हणायचं. द प्रोसेस कन्सिस्ट ऑफ heating the raw rubber, this is a raw rubber, with whom? Sulfur, at 100 to 140 degrees Celsius or 110 to 114 degrees Celsius. The added sulfur combined chemically. हा सल्फर कसा जॉईन होईल? केमिकली, बॉन्ड ब्रेक करून जॉईन झालेला आहे म्हणून इथं कंबाईन केमिकली म्हटलेलं आहे. ऍट दी डबल बॉन्ड, कुठे जॉईन झाला हा सल्फर? डबल बॉन्डच्या ठिकाणी, ऑफ डिफरंट रबर स्ट्रिंग. रबर स्ट्रिंग म्हणजे रबराचा धागा. हा एक रबराची स्ट्रिंग आहे, ही एक रबराची स्ट्रिंग आहे. त्या डबल बॉन्ड ब्रेक होऊन तो केमिकली जॉईन झालेला आहे. आर यू गेटिंग? येस Yes. मॅम. हा,
आज थांबूयात आपण इथं. हॅलो, लिहून होणार नाही कारण पॉइंट मोठा आहे आणखी खाली, त्यामुळं नेक्स्ट लेक्चरला आपण डिस्कस करूया. चॅट बॉक्स मध्ये अटेंडन्स टाका.